Good afternoon, everyone. Myself, Beralekar PP, lecturer from Electrical Engineering Department, Vidyavardhani Institute of Technology, पाल. तर आज आपण या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा फिफ्थ सेमिस्टर म्हणजे EE5I चा जो 4th नंबरचा सब्जेक्ट आहे, ज्याचं नाव आहे एनर्जी कॉन्झर्वेशन अँड ऑडिट, याचा कोड आहे 22525. तर याचा ओव्हरव्ह्यू आज आपल्याला बघायचा आहे. तर आपल्याला स्क्रीनवरती आता दिसतं आहे की एनर्जी कॉन्झर्वेशन अँड ऑडिट आणि खाली त्याचा कोड दिलेला आहे EE5I 22525. ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे की रिव्ह्यू ऑफ फुल सिलेबस थिअरी प्रॅक्टिकल. याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय बघायचं आहे, तर मार्किंग पॅटर्न कसा असणार आहे. म्हणजे हा थोडक्यात जो सब्जेक्ट आहे, तर या सब्जेक्टला मार्किंग कशाला आणि किती किती असणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा असणार आहे तो एंड सेमिस्टर थिअरी पेपर, म्हणजे जो आपण थिअरॉटिकल पेपर देतो आहे सेमिस्टरच्या एंडला, तर तो 70 मार्क्सचा असणार आहे. त्याच्यानंतर तुमच्या 2 युनिट टेस्ट असतील, 1 आणि 2, ज्या प्रत्येकी 20-20 मार्कच्या असतील आणि त्याचं ॲव्हरेज 20 मार्क्स तुमचं घेतलं जाईल. त्याच्यानंतर जे असणार आहे ते मायक्रो प्रोजेक्ट असणार आहे, तो 10 मार्क्सचा असेल. त्याच्यानंतर तुमचं प्रॅक्टिकल परफॉर्मन्स जो आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे जर्नल्स लिहिताय, मॅन्युअल्स लिहिताय, किंवा तुमची अटेंडन्स किती आहे प्रॅक्टिकलला, प्रॅक्टिकल कसं परफॉर्म करताय, हे सगळं बेसिस जे असणार आहे ते 25 मार्क्सचं असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे याच्यामध्ये आहे ते या प्रॅक्टिकल ओरिएंटेड तुमची ओरल होणार आहे. म्हणजे थोडक्यात ओरल होणार आहे, ती जी असणार आहे ते एक्सटर्नल असणार आहे. असं जर आपण टोटल काउंट केलात तर असं आपल्या लक्षात येतं की 70, 20, 10, 25, 25 असा हा 150 मार्क्सचा काय असणार आहे, सब्जेक्ट असणार आहे. हा सब्जेक्ट पूर्णपणे थिअरॉटिकल आहे. पेपरला पण मोस्टली संपूर्ण पेपर हा थिअरी बेस पडतो, त्याच्यामुळे तुम्हाला लिहायची प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट असं आहे की याच्यामध्ये छोट्या बारीक बारीक टर्म्स अशा आहेत की त्या तुम्ही रेग्युलरली काय केल्या पाहिजेत, रीड केल्या पाहिजेत. जर रीड केल्या नाहीत तर तुम्हाला त्या विसरून जातील. त्याच्यामुळं डेलीचे आपला काय काय अपडेट्स असतील तर ते ॲटलिस्ट तुम्ही लिहिले पण पाहिजेत आणि तुमच्या कानावरून पण गेले पाहिजेत. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात की कोर्स आउटकम काय आहेत. आता कोर्स म्हणजे काय, तर थोडक्यात सब्जेक्ट. मग आपण जर कोर्स बाजूला केला तर आपल्याला लक्षात येईल सब्जेक्ट आउटकम. आता सब्जेक्ट आउटकम म्हणजे एक असला पाहिजे, पण इथं 5 दिसत आहेत. आता 5 म्हणजे काय आहेत बघा, की हे चॅप्टर वाईज आउटकम आहेत, की तो चॅप्टर संपला किंवा ते युनिट संपलं की आपण त्या युनिटमधनं किंवा त्या चॅप्टरमधनं काय शिकलेलो आहे हे बघायसाठी हे काय केलेलं आहे, कोर्स आउटकम्स केलेले आहेत. तर त्यातला पहिला आउटकम काय आहे बघा, की इंटरप्रेट एनर्जी कॉन्झर्वेशन पॉलिसीज इन इंडिया. आता इंटरप्रेट करायचं म्हणजे काय, तर त्या समजावून घ्यायच्या की एनर्जी कॉन्झर्वेशन पॉलिसीज कुठल्या कुठल्या आहेत इंडियामध्ये. म्हणजे काय बघा, की जेव्हा आपला फर्स्ट चॅप्टर एंड होईल तेव्हा आपल्याला काय कळालं पाहिजे, की इंडियामध्ये आपण एनर्जी कॉन्झर्वेशनसाठी कुठल्या कुठल्या पॉलिसीज फॉलो करतो, किंवा कुठल्या कुठल्या पॉलिसीज, रूल्स, रेग्युलेशन्स असतील किंवा ॲक्ट्स असतील जे आपल्याला गव्हर्नमेंटनं, स्टेट गव्हर्नमेंट असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, त्यांनी आपल्याला काय केलेले आहेत, तयार करून दिलेले आहेत, की ज्या पॉलिसीच्या अंडर आपण कॉन्झर्वेशनचं काम करतो. ठीक आहे. सेकंड काय बघा, इम्प्लिमेंट एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक्स इन इलेक्ट्रिकल मशीन्स. आता इम्प्लिमेंट मग करायचं म्हणजे काय, की बघा, आपण जर एक साधं उदाहरण घ्यायचं झालं तर घरामध्ये आपण सुरुवातीला काय करायचो, तर इनकॅन्डेसंट लॅम्प यूज करायचो. आता इनकॅन्डेसंट म्हणजे कुठला, की जो आपण आपल्या लॅबमध्ये प्रॅक्टिकलच्या वेळी जे लोड बँक म्हणून यूज करतो आहे, 40 वॅट असतं आहे, 60 वॅट असतं आहे, 100 वॅट, 200 वॅट, 500 वॅट, हे जे पूर्वीचे लॅम्प्स होते तर हे काय होते, इनकॅन्डेसंट लॅम्प होते. आता त्याच्यावरती आपण एनर्जी कॉन्झर्वेशन इम्प्लिमेंट केलं. म्हणजे काय केलं, की तो इनकॅन्डेसंट लॅम्प 40 वॅटचा काढून टाकला आणि त्या ठिकाणी काय केलं, 18 वॅटचा CFL बसवला. बरोबर आहे ना. आता CFL पण काय झाला बघा, 18 वॅटचा होता. थोडे वर्षानंतर काय केलं आपण, की CFL पण काढून टाकला आणि त्या ठिकाणी आपण आता काय बसवतोय, 9 वॅटचाच LED बसवतोय. म्हणजे पूर्वीचं कन्झम्पशन किती होतं, 40 वॅट होतं. त्याच ठिकाणी आपण काय केलं, की 18 वॅटचं CFLसाठी बसवलं आणि 18 वॅटचं पण आपण आता किती बसवतोय, 9 वॅट बसवतोय. तर यालाच काय म्हणायचं असते, की इम्प्लिमेंट एनर्जी कॉन्झर्वेशन.
तर आता ह्या सेकंड चॅप्टरच्या एंड ऑफ आपल्याला काय समजलं पाहिजे आहे, तर इम्प्लिमेंट एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक्स इन इलेक्ट्रिकल मशीन्स. आता हे तुम्हाला मी उदाहरण कसलं दिलं, एका बल्बचं दिलं. तर असं आपल्याला काय करायचं आहे की इलेक्ट्रिकल मशीन्समध्ये आपण कुठल्या एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक्स इम्प्लिमेंट करू शकतो. तर हे आपल्याला कशामध्ये बघायचं आहे, सेकंड चॅप्टरमध्ये बघायचं. ठीक आहे. त्यानंतर थर्ड चॅप्टरचं काय आहे बघा, कोर्स आउटकम, की ॲप्लाय एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक्स इन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन. आता बघा, सेकंडमध्ये काय म्हटलं की इम्प्लिमेंट करा म्हणजे काय करा, शोधा. आणि थर्डमध्ये काय म्हणते, ॲप्लाय एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक इन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन. तर आता जे मी बल्बचं तुम्हाला उदाहरण दिलं, तर ते आपण ॲक्च्युअलमध्ये ॲप्लाय केलं. म्हणजे 40 वॅटचं काढून टाकला, तिथं 18 वॅटचा बसवला. 18 वॅटचा पण काढून टाकला, त्या ठिकाणी 9 वॅटचा बसवला. आता अजून दिवसांनी काय होईल की 9 वॅटचा पण आपण काढून टाकू, त्या ठिकाणी अजून कुठला ब्रायटर असा एखादं इक्विपमेंट येईल की ते आपल्याला 4 वॅटमध्येच इतकी सारं काय देऊन जाईल, प्रकाश देऊन जाईल. तर ते आपल्याला काय करायचं आहे थर्डमध्ये, तर ॲप्लाय एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक्स इन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन. मग इन्स्टॉलेशन कुठले असतील, एक तर आपलं रेसिडेन्शियल म्हणजे आपण जे घरामध्ये इन्स्टॉलेशन असतं ते असेल, कमर्शियल असेल म्हणजे मॉल्स असतील किंवा कमर्शियल कॉम्प्लेक्सेस असतील त्या ठिकाणी असेल, किंवा थर्ड जो पार्ट असतो तो म्हणजे काय, इंडस्ट्रीयल. तर इंडस्ट्रीयलमध्ये पण काय केलं असतं का, मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन्स असतात की जे काय सोडून असतं, इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन्स काय सोडून असतात, तर मशीन्स वेगळे आणि हे इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन वेगळं, थोडक्यात इल्युमिनेशन. तर ह्यासाठी आपण काय काय एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक्स ॲप्लाय करू शकतो, हे आपल्याला थर्ड चॅप्टरच्या एंड ऑफ दी संपूर्ण माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजेच त्याला म्हणायचं आउटकम. फोर्थ काय म्हटले बघा, की यूज को जनरेशन अँड रिलेव्हंट टॅरिफ फॉर रिड्युसिंग लॉसेस इन फॅसिलिटीज. आता काय म्हटलं आहे बघा, की आपल्याला जर तुम्हाला साधारण EPGमध्ये तुम्ही शिकला असाल किंवा तुमचा ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन जो सब्जेक्ट होता त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असाल की काय असं आहे की आपली इलेक्ट्रिसिटी एका ठिकाणी जनरेट होते, जनरेट केल्यानंतर ती काय होते, स्टेप अप होऊन ट्रान्समिट होते, ट्रान्समिट झाल्यानंतर काय होते, स्टेप डाऊन होऊन डिस्ट्रीब्युशनला येते, आणि डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर काय होतं, तिथनं परत स्टेप डाऊन होऊन तुमच्या कन्झ्युमरपर्यंत पडते. बरोबर आहे. तर आता यालाच काय होतं याच्यामध्ये, की बरेचसे लॉसेस होतात. मग ते ट्रान्समिशन लाईनमध्ये असतील, डिस्ट्रीब्युशन लाईनमध्ये असतील, जनरेशनमध्ये लॉसेस असतील. तर अशा ठिकाणी आपण कुठलं टॅरिफ यूज करू किंवा कुठली टेक्निक यूज करू की ज्याच्यामुळं काय होईल की तुमचे हे फॅसिलिटीमधले लॉसेस जे आहेत ते कमी होतील. मग त्यामध्ये त्यांनी अजून एक काय टाकले बघा, पहिल्यांदा तर यूज को जनरेशन. आता को जनरेशन प्लांट्स आपण बघतो की इथं काय असते बघा, पार्शली जनरेशन असतं, म्हणजे फुल टाईम जनरेशन आहे असं नाही. आता जर आपण डॅमवरती गेलो, एखाद्या वॉटर डॅमवरती, तर काय असतं बघा की तिथं कंटिन्यू त्याचं काम काय आहे की पाण्यापासून वीज निर्मिती करणे, इलेक्ट्रिसिटी जनरेट करणे, आणि ते पाणी पुढं काय करणे, इरिगेशनसाठी यूज करणे. म्हणजे थोडक्यात एम काय झाला, फुलफिल, की इलेक्ट्रिसिटी जनरेट करणे. तेच जर आपण एखाद्या शुगर फॅक्टरीमध्ये गेलो तर तिथं पण काय होते बघा, आता तर जनरेशन, इलेक्ट्रिसिटी जनरेशन होते, पण कशी पार्शली होते, की जेव्हा ते चालू असेल सिस्टीम तेव्हाच काय होणार आहे, ते जनरेशन, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, को जनरेशन. तर आपल्याला ते को जनरेशन प्लांट्स कुठले असतात ते पण बघायचे आहेत, आणि त्याचे टाईप्स कुठले असतात, आणि त्यापासून आपण किती इलेक्ट्रिसिटी काय करू शकतो, कॉन्झर्व करू शकतो, ते सुद्धा काय करायचं आहे, बघायचं आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात या फोर्थमधला इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो म्हणजे काय, टॅरिफ. तर टॅरिफ म्हणजे काय, थोडक्यात तुम्हाला एक टॅरिफचं उदाहरण देतो, की जे आपलं घरातलं लाईट बिल तुम्ही सगळे बघत असाल, तर त्याच्यामध्ये काय असते बघा, की जे युनिट रेट ठरलेले असतात, तर त्यालाच थोडक्यात काय म्हणायचं, टॅरिफ म्हणायचं. आता ते इन डिटेल टॅरिफ काय आहेत, अजून बऱ्याच प्रकारचे टॅरिफ असतात, हे तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगितलं. तर हे कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे टॅरिफ्स आहेत ते आपण काय करायचं आहे, त्या एंड ऑफ द चॅप्टरला काय करायचं आहे की पूर्णपणे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता फिफ्थ जो आहे कोर्स आउटकम, तो काय आहे, कॅरी आउट एनर्जी ऑडिट फॉर इलेक्ट्रिकल सिस्टीम. आता एनर्जी ऑडिट कशाला म्हणायचं आणि ते कसं कॅरी आउट करायचं, तर ते आपल्याला काय करायचं आहे, ॲट द एंड ऑफ फिफ्थ चॅप्टर आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता ॲक्च्युअलमध्ये आपण युनिट्स कुठले आहेत बघूयात आणि काय असणार आहे बघा. पहिला आहे तो एनर्जी कॉन्झर्वेशन अँड ऑडिट, की ज्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे की कुठल्या कॉन्झर्वेशन टेक्निक्स असतात आणि कुठल्या टाईपचे ऑडिट असतात. तो 8 मार्क्सला असेल. सेकंड आहे तो काय आहे बघा, एनर्जी कॉन्झर्वेशन इलेक्ट्रिकल मशीन्स. हा 14 मार्क्सला असेल, म्हणजे मशीन्समध्ये आपण कुठल्या प्रकारचं कॉन्झर्वेशन करू शकतो. थर्ड जो आहे तो काय बघा, एनर्जी कॉन्झर्वेशन इन इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन. आता इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनमध्ये आपण कुठलं कॉन्झर्वेशन करू शकतो, कुठल्या टेक्निक्स आहेत, कुठले टाईप्स आहेत, ते बघायचं आहे. तो किती मार्क्सला असेल, 16.
फोर्थ काय बघा, एनर्जी कॉन्झर्वेशन थ्रू कोजनरेशन अँड टॅरिफ. आता कोजनरेशनमध्ये पहिल्यांदा समजून घ्यायला पाहिजे काय, तर कोजनरेशन कशाला म्हणायचं, ते कसं होतं आहे, त्याचे टाईप्स कुठले आहेत, आणि त्याच्यानंतर काय बघायचं आपल्याला सेकंड हाफमध्ये की टॅरिफ कशाला म्हणायचं, आणि टॅरिफचे टाईप काय आहेत, आणि टॅरिफ नक्की काय उपयोग असतो टॅरिफचा. तर हा 16 मार्क्स. आणि लास्ट जो आहे तो काय आहे, एनर्जी ऑडिट ऑफ इलेक्ट्रिकल सिस्टम. आता ऑडिट हा शब्द आपण बऱ्याच ठिकाणी अकाउंट्सीमध्ये पण यूज करतो. तसंच आपल्याला इलेक्ट्रिसिटीमध्ये किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये काय करायचं आहे, हा यूज करायचा आहे. तर ते ऑडिट काय असतं किंवा ते एनर्जी ऑडिट काय असतं, त्याचे वेगवेगळे रिपोर्ट्स कुठले असतात, ते नक्की एनर्जी ऑडिट कोण परफॉर्म करत असतो, त्यासाठी वेगळी ऑथॉरिटी असते का, आपणच करायचं असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करायच्या आहेत 5th चॅप्टरमध्ये बघायच्यात. हा 16 मार्क्सला चॅप्टर आहे. तर थोडक्यात तुमच्या एक लक्षात येईल की जसं याचं नाव आहे एनर्जी कॉन्झर्वेशन अँड ऑडिट, तर जो आपला हाफ ह्याच्यातला पोर्शन आहे, हाफ म्हणण्यापेक्षा 80% पोर्शन आहे, तो कशावरती बेस आहे, तर एनर्जी कॉन्झर्वेशनवरती, की जी आपली इलेक्ट्रिसिटी आहे तर तिचं आपण कॉन्झर्वेशन कसं कसं करू शकतो. मग ते घरामध्ये असेल, मग ते जनरेशनमध्ये असेल, मग ते ट्रान्समिशनमध्ये असेल, डिस्ट्रीब्युशनमध्ये असेल, ॲक्च्युअल कमर्शियल कॉम्प्लेक्सेसमध्ये असेल, इंडस्ट्रीमध्ये असेल, मोटर्समध्ये असेल, जिथं जिथं इलेक्ट्रिसिटी यूज होते, जिथं जिथे इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स यूज होतात, मशीन्स यूज होतात, अशा ठिकाणी आपण एनर्जी कॉन्झर्वेशन किंवा हे इलेक्ट्रिकल कॉन्झर्वेशन कशा प्रकारे यूज करू शकतो, कुठले कुठले टाईप आहेत, त्याची काय काय गरज आहे, त्याचे बेनिफिट्स काय आहेत, ते आपल्याला काय करायचं आहे बघायचं. आणि जो 20% पार्ट आहे तो लहान आहे पण फार इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे ऑडिट. तर ऑडिट कशाला म्हणायचं, ऑडिट का करून घ्यायचं असते, ऑडिटची गरज काय आहे, आणि ऑडिटचे बेनिफिट्स काय आहेत, म्हणजे त्याचे फायदे काय होतात, हे सगळं आपल्याला सेकंड 20%मध्ये बघायचं. ठीक आहे. तर या आजच्या लेक्चरच्या एका स्लाईडमध्ये आपण काय करूयात, फर्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट करतो आहे, त्यातला फक्त आपण आज ओव्हरव्ह्यू बघूयात, आणि नेक्स्ट लेक्चरपासून आपण काय करूयात, ॲक्च्युअल सिलेबसला स्टार्ट करूयात. ठीक आहे. तर फर्स्ट चॅप्टर काय बघा, एनर्जी कॉन्झर्वेशन अँड ऑडिट, याचं मार्क्स वेटेज आहे 8 मार्क्स. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं आपण म्हटलं आहे ओव्हरव्ह्यू ऑफ युनिट फर्स्ट. तर सगळ्यात पहिल्यांदा काय म्हटलं आहे बघा, पहिला पॉईंट की एनर्जी सिनारिओ. आता एनर्जी सिनारिओ म्हणजे काय, की इंडियामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल किंवा टोटल वर्ल्डमध्ये असेल, की सध्या एनर्जीची स्थिती काय आहे. एनर्जी म्हणजे कसं आहे, की एनर्जीची डिमांड किती आहे, एनर्जी ॲक्च्युअल जनरेट किती होते, आणि ॲक्च्युअलमध्ये एनर्जी सप्लाय किती होते. हा जो एनर्जी सिनारिओ आहे हा खूप काय करतो, इम्पॉर्टंट करतो. तर आता ह्या एनर्जी सिनारिओमध्ये सगळ्यात एक की फॅक्टर म्हणून काय आहे, की इंडिया जो आहे तर तो काय आहे, डेव्हलपमेंट किंवा डेव्हलपिंग कंट्री आहे. ठीक आहे. म्हणजे आपण काय करतो आहे, विकसनशील आपण देश आहे, आपला विकास होत आहे, आपण पूर्ण झालेला नाही. तर अशा ठिकाणी काय बघा, की आपल्या ज्या इंडस्ट्री वाढत आहेत, तर त्यासाठी काय आपल्याला खूप साऱ्या इलेक्ट्रिसिटीची काय आहे गरज आहे. तर ते सगळे जे फॅक्टर्स आहेत तर ते कशामध्ये आपल्याला कळणार आहेत, तर ह्या एनर्जी सिनारिओमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट काय बघा, नीड ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन, की आता ह्या एनर्जी कॉन्झर्वेशनची गरज काय आहे, हे सगळे जे नीडचे जे छोटे छोटे फॅक्टर्स आहेत, जे सगळे आपल्याला माहीत असतात, फक्त आपल्याला टेक्निकल लँग्वेजमध्ये किंवा टेक्निकल टर्ममध्ये आपल्याला ते काय करायच्यात बघायच्यात. ठीक आहे. त्याच्यानंतर काय बघा, टाईप्स ऑफ एनर्जी. आता टाईप्स ऑफ एनर्जी म्हणजे काय, आपल्या सगळ्यांचा काय झाला आवडता प्रश्न असतो, कारण टाईप्स ऑफ एनर्जी हे सगळं कशामध्ये पडतं, टाईप्स ऑफ इन्स्ट्रुमेंट, ठीक आहे, टाईप्स ऑफ ट्रान्सड्युसर, टाईप्स ऑफ पॉवर प्लांट्स, हे सगळं आपल्याला पेपरला पडतं. तसं हा सुद्धा क्वेश्चन काय होतो पेपरला नक्की असतो 2 किंवा 4 मार्क्सला. तर कुठले कुठले टाईप्स आहेत, प्रायमरी आहे, सेकंडरी आहे, अजून कुठले टाईप्स आहेत, हे सगळे कमर्शियल आहे, नॉन कमर्शियल आहे, हे सगळं आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या टाईप्स ऑफ एनर्जीमध्ये बघायचं. ठीक आहे. त्यानंतर फोर्थ पॉईंट काय आहे, तर एनर्जी डिमांड अँड सप्लाय. आता मगाशी मी जसं एनर्जी सिनारिओमध्ये सांगितलं की महाराष्ट्राची इलेक्ट्रिसिटीची डिमांड किती आहे, 16,000 मेगावॅट आहे. एक एक्झाम्पल देतो. ठीक आहे. महाराष्ट्राची एनर्जीची डिमांड 16,000 मेगावॅट आहे, पण ॲक्च्युअलमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट किती होते, 12,000 मेगावॅट होते, आणि ॲक्च्युअलमध्ये सप्लाय किती होते, 11,000 मेगावॅट होते. म्हणजे बघा, तर अशा प्रकारे आपल्याला काय बघायचं आहे, की ॲक्च्युअलमध्ये एनर्जी डिमांड काय आहे, डिमांड कशाला म्हणायचं, आणि ॲक्च्युअलमध्ये सप्लाय किती होतो. आता जर हा सप्लायमधला मिसमॅच आपल्याला जर भरून काढायचा असेल, म्हणजे आपली डिमांड किती आहे, समजा 16,000 मेगावॅट आहे, आणि
ॲक्च्युअल जनरेशन किती आहे 12,000 आहे, म्हणजे मग इथंच 4,000 मेगावॅटचा फरक आहे. पण ॲक्च्युअलमध्ये सप्लाय किती होतं आहे तर 11,000 मेगावॅट होतं आहे. म्हणजे साधारण 5,000 मेगावॅटचा हा जो डिफरन्स आहे तो जर आपल्याला भरून काढायचा असेल तर सगळ्यात बेस्ट वे काय असते की एनर्जी कॉन्झर्वेशन करणं. ठीक आहे. एक टेक्निकलमध्ये टर्म आहे, टेक्निकलमध्ये म्हणा किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये एक टर्म आहे की जसं ट्रान्सफॉर्मरला हार्ट ऑफ दी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणतात, तसं काय असतं की कॉन्झर्वेशन ऑफ 1 युनिट ऑफ इलेक्ट्रिसिटी नथिंग बट जनरेशन ऑफ 1 युनिट ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे काय की तुम्ही जर 1 युनिट इलेक्ट्रिसिटी वाचवत असाल तर नथिंग बट तुम्ही काय करताय की 1 युनिट ऑफ इलेक्ट्रिसिटी काय करताय जनरेट करताय. ठीक आहे. म्हणजे जितकं महत्त्व तुमच्या 1 युनिट इलेक्ट्रिसिटी जनरेशनला आहे तितकंच महत्त्व तुमच्या 1 युनिट इलेक्ट्रिसिटी कॉन्झर्वेशनला आहे. ठीक आहे. त्यानंतर काय बघा, इंडियाज ग्लोबल एनर्जी सिनारिओ. म्हणजे मगाशी आपण जो एनर्जी सिनारिओ हा हे बघितला त्याच्यावरतीच हा काय आहे की नॅशनल सिनारिओ म्हणजे टोटल इंडियाबद्दल म्हटलं आहे. मगाशी फक्त त्यांनी ओव्हरव्ह्यू सांगितला आहे. आता काय करायचं आहे आपल्याला टोटल इंडियाचा सिनारिओ काय आहे तो आपण काय करायचं आहे बघायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरच काय म्हटलं आहे बघा, डिफरंट प्रॅक्टिकल मेथड्स ऑफ एनर्जी कॉन्झर्वेशन. आता इथून आपला खरा चॅप्टर काय होतो स्टार्ट होतो की प्रॅक्टिकल मेथड्स कुठल्या आहेत एनर्जी कॉन्झर्वेट करायच्या. एक आपण साधारण मगाशी जे बल्बचं उदाहरण घेतो ते पण मी आत्ता परत तेच घेतो. त्याच्यामध्ये आपण काय करतो की इनकॅन्डेसंट बल्ब काढून टाकतो, त्या ठिकाणी CFL लावतो, CFL पण काढून टाकतो, त्या ठिकाणी आपण काय लावतो LED. एक प्रकारची काय झाली कॉन्झर्वेशन टेक्निक झाली. सेकंड काय करतो बघा की बऱ्याच वेळा आपण एक बोलता बोलता बोलून जातो की आपल्या घरामधल्या भिंतींना कुठले कलर असणं गरजेचं आहे लाईट कलर. का तर रिफ्लेक्शन चांगलं होतं. जर डार्क कलर असतील तर रिफ्लेक्शन काय होत नाही चांगलं होत नाही. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला 10 वॅटच्या ऐवजी 15 वॅटचा बल्ब वापरायची गरज लागते. पण तेच जर तुमचे कलर्स काय असतील डीम असतील किंवा लाईट कलर्स असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला 10 वॅटचा बल्ब काय होईल पुरेसा होईल. म्हणजे आपण या ठिकाणी काय केलं 5 वॅट कॉन्झर्व केलं. तर अशाच वेगवेगळ्या ज्या प्रॅक्टिकल मेथड्स आहेत त्या कुठल्या कुठल्या आहेत तर त्या आपल्याला काय करायच्या आहेत या 6 पॉईंटमध्ये बघायच्या. ठीक आहे. आता ह्या झाल्या ट्रॅडिशनल मेथड्स. ह्या सोडून अदर एनर्जी कॉन्झर्वेशन टेक्निक्स कुठल्या आहेत तर त्या काय आपल्याला करायच्या आहेत बघायच्या. तर त्यामध्ये एक मी प्रॉब्लेम नावं सांगतो की एक झिरो एनर्जी बॅलन्स मेथड म्हणून आहे, कॅप अँड ट्रेड ॲग्रीमेंट्स म्हणून आहे, अल्टरनेटिव्ह पॉवर मेथड म्हणून आहे आणि एज्युकेशन म्हणून आहे. आता बाकीच्या तर तुमच्या लक्षात येणार नाहीत पण यातल्या 2 लक्षात येतील. एक म्हणजे कुठली एज्युकेशन आणि सेकंड म्हणजे कुठली अल्टरनेटिव्ह पॉवर. बघा लक्षात येते काय. आता एज्युकेशन म्हणजे काय की लोकांना किंवा आता आपण स्वतःला अवेअर करायचं कशाबद्दल तर एनर्जी कॉन्झर्वेशनबद्दल. म्हणजे एनर्जी कॉन्झर्वेशनचं जे महत्त्व आपण सिलॅबसमध्ये शिकतो आहे ते इतर लोकांनासुद्धा सांगायचं, त्यांना एज्युकेट करायचं. बरोबर आहे. जनजागृती करायची कशाची तर ह्या इलेक्ट्रिकल एनर्जी कॉन्झर्वेशनची. तर यालाच काय म्हणायचं एज्युकेशन. सेकंड जो आपल्याला कळणारा विषय याच्यातलं मेथड आहे ती कुठली किंवा टेक्निक आहे ती कुठली तर अल्टरनेटिव्ह पॉवर. आता अल्टरनेटिव्ह पॉवर म्हणजे काय, अल्टरनेट म्हणजे कुठली की त्याला सबस्टिट्यूट असणारे म्हणजे त्याच्यासारखीच. आता इलेक्ट्रिसिटी ही जे आपण इलेक्ट्रिसिटी बोर्ड करून घेतो ती सोडून आपण अजून काय करू शकतो तर बघा आपण स्वतःचं प्रायव्हेट सोलार स्टेशन उभा करू शकतो, विंड स्टेशन उभा करू शकतो किंवा या दोन्हीचं हायब्रिडसुद्धा करू शकतो. तर हेच काय झालं अल्टरनेटिव्ह पॉवर. तर जिथं जिथं पॉसिबल आहे ज्यांना ज्यांना कॉस्टिंगच्या दृष्टीने हे शक्य आहे अशा लोकांनी काय करणं गरजेचं आहे की अल्टरनेटिव्ह पॉवर काय करणं गरजेचं आहे यूज करणं गरजेचं आहे. ह्या 2 मेथड्स ते आपल्याला इथं लक्षात येतील बोलता बोलता. बाकीचे ज्या 4 मेथड्स आहेत ते आपण काय करू ॲक्च्युअल सिलेबसच्या वेळी शिकू. ठीक आहे. तर हे आत्तापर्यंत काय झालं बघा 6 पॉईंटपर्यंत की हे कॉन्झर्वेशनबद्दलचं झालं. ठीक 7 पॉईंटपर्यंत. ठीक आहे. आत्ता 8th पॉईंट जो आहे तो काय बघा एनर्जी ऑडिट. आता मगाशी मी जे म्हटलं की एनर्जी ऑडिट कशाला म्हणायचं तर जसं अकाउंटसीमध्ये ऑडिट असतं तसं काय असतं इलेक्ट्रिसिटीमध्ये किंवा एनर्जीमध्ये सुद्धा काय असतं ऑडिट असतं. ठीक आहे. तर ऑडिटची एक साधी डेफिनेशन आहे ती म्हणजे काय द व्हेरिफिकेशन मॉनिटरिंग अँड ॲनालिसिस ऑफ यूज ऑफ एनर्जी. मी काय म्हटलं 3च वर्ड आहे द व्हेरिफिकेशन मॉनिटरिंग अँड ॲनालिसिस ऑफ यूज ऑफ
एनर्जी. ठीक आहे. आता ही डेफिनेशन कळणार नाही, ती आपण नंतर बघू, पण त्यासाठी पण तुम्हाला मी एक उदाहरण देतो की आपण आपल्या घराचं ऑडिट कसं करू शकतो. आता ऑडिटमध्ये थोडक्यात बघायचं काय, तर समजा घरामध्ये 4 रूम्स आहेत. ठीक आहे. 4 रूम्समध्ये 4 बल्ब्स आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर काय बघा, 4 बल्ब्स आहेत, त्या 4 रूममधली एक रूम ही काय आहे, फक्त स्टोअर रूम आहे. त्याच्यामध्ये आपण काय करत नाही, अजिबातच राहत नाही किंवा काय करत नाही. ठीक आहे. तरीसुद्धा आपण काय केलं आहे की त्या ठिकाणी खूप मोठा एक बल्ब बसवलेला आहे, खूप जास्त वॅटेजचा. ठीक आहे. तसंच त्या ठिकाणी काय केलेलं आहे, आपण फॅनसुद्धा बसवलेला आहे. ठीक आहे. तर ऑडिट काय सांगतं की जिथं ज्या गोष्टीची गरज नाही ती गोष्ट एकतर रिड्यूस करा किंवा तिथून काढून टाका. म्हणजे काय की जर फ्रिक्वेंटली आपण ती रूम यूज करत असू तर आपल्याला त्या ठिकाणी फॅनची गरज आहे, नाहीतर आपल्याला फॅनची गरज नाही. आपण काय करा, एकतर फॅन तिथं काढून टाका किंवा त्या फॅनचा मिनिमम यूज करा. बरोबर आहे. स्टोअर रूमच आहे तर मोठ्या इल्युमिनेशनची काही गरज नाही. 50 वॅटचा बल्ब वापरत असाल 20 वॅटचा यूज करा, कमीत कमी काय करा, यूज करा. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगतं बघा की जिथं जिथं आपण डे लाईटचा यूज करू शकतो, म्हणजे काय होतं बघा की ज्या ज्या ठिकाणी आपला काय येतो, सूर्यप्रकाश घरामध्ये येतो. ठीक आहे. ज्या ज्यावेळी पॉसिबल आहे त्या त्यावेळी तुम्ही लाईट काय करू नका, ऑपरेट करू नका, ऑन करू नका. हे कोण सांगतं, हे ऑडिट सांगतं. तर यालाच काय म्हणायचं असतं की बेसिकमध्ये ऑडिट म्हणायचं. आता ऑडिटच्या बऱ्याचशा टेक्निकल टर्म्स आहेत, ते आपण ॲक्च्युअल तो पॉईंट शिकताना शिकू. ठीक आहे. त्यानंतर काय पुढे दिले बघा, एनर्जी ऑडिट फ्लोचार्ट. आता फ्लोचार्ट कसा आहे, जसा प्रोग्रामिंगचा फ्लोचार्ट असतो स्टेप बाय स्टेप, तसं हा एनर्जी ऑडिटचा एक फ्लोचार्ट आहे की नक्की काय कसं कसं करायचं असतं ऑडिट, की म्हणजे स्टार्ट कुठून करायचा आणि ॲक्च्युअलमध्ये शेवटचं ॲनालिसिस कसं करायचं. म्हणजे मगाशी मी तुम्हाला डेफिनेशन सांगितली बघा की ऑडिट कशाला म्हणायचं, व्हेरिफिकेशन, मॉनिटरिंग अँड ॲनालिसिस. तर फ्लोचार्टमध्ये काय सांगितलं आहे की व्हेरीफाय काय काय करायचं, मॉनिटर काय काय करायचं आणि लास्टला ते ॲनालाइज कसं करायचं. हे कशामध्ये सांगितलेलं आहे, एनर्जी ऑडिट फ्लोचार्टमध्ये. ठीक आहे. तर याच्यानंतरचा जो सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे, जो आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी पण विचारतात आणि आपल्या एक्झामच्या पेपरमध्ये पण विचारतात, तो म्हणजे एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्ट 2001. ठीक आहे. तर या ॲक्टचे जे इम्पॉर्टंट फीचर्स आहेत किंवा जे की पॉईंट्स आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, या चॅप्टरमध्ये बघायचे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे 11th पॉईंट, तो काय बघा, BEE. BEE म्हणजे काय, तर ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये BEE ही नक्की संस्था काय करते, ठीक आहे, किंवा हा ब्युरो काय करतो आणि त्याचा रोल काय आहे, त्याचे की पॉईंट्स काय आहेत. ठीक आहे. आणि ते ऑडिट, एनर्जी कॉन्झर्वेशन ऑडिटमध्ये त्याचा नक्की रोल काय असतो आणि ती कोणाची संस्था असते, बाय सेंट्रल गव्हर्नमेंट असते, बाय स्टेट गव्हर्नमेंट असते, किंवा त्याचा इम्पॉर्टंट रोल काय असतो या सिस्टीममध्ये, तो आपल्याला काय करायचा आहे, बघायचा. हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, म्हणजे पॉईंट आहे हा. याच्यावरती पण आपल्याला काय असतो, पेपरमध्ये काय असतो, क्वेश्चन असतो. ठीक आहे. नंतरचं काय बघा, 12th नंबर MEDA, MEDA काय लॉंग फॉर्म आहे बघा, महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी आणि इट्स रोल. जसं BEE आहे तसंच हे MEDA आहे. आता मेडाचं पण आपल्याला काय बघायचं बघा की हे नक्की कुठं रजिस्टर्ड आहे, हे कोणाची संस्था आहे आणि याचा रोल काय आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 13 पॉईंट तो आहे काय बघा, स्टार लेबलिंग नीड्स अँड इट्स बेनिफिट. आता हे स्टार लेबलिंग बरेच जणांना माहीत असेल. आपण जेव्हा हेवी इक्विपमेंट्स परचेस करायला जातो, रेफ्रिजरेटर असेल, वॉशिंग मशीन्स असतील, मायक्रोवेव्ह ओव्हन्स असतील, ठीक आहे, तर अशा ठिकाणी काय असतं बघा की स्टार लेबलिंग केलेलं असतं. आता हे स्टार लेबलिंग कसं करतात, त्याला स्टार लेबलिंग काय म्हणायचं, 3 स्टार, 4 स्टार, 4.5 स्टार, 1 स्टार, 2 स्टार, याचा नक्की अर्थ काय असतो, त्याची गरज आहे का, आणि त्याचे बेनिफिट्स काय आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय, हे आपल्याला काय करायचं या पॉईंटमध्ये बघायचं. ठीक आहे. त्यानंतर काय पुढं बघा, नॅशनल प्रॉडक्टिव्हिटी काउन्सिल. आता नॅशनल प्रॉडक्टिव्हिटी काउन्सिल कशाला म्हणायचं आणि त्याची फंक्शन्स काय, हे आपल्याला काय करायचे आहेत, शॉर्टमध्ये बघायचे. त्याच्यावरती काही क्वेश्चन फारसा नसतो. आणि लास्ट जो आहे तो काय आहे, IREDA. जसं BEE आहे किंवा MEDA आहे, तसं हे IREDA ही पण काय एक प्रकारची संस्था आहे, तर इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी. ठीक आहे. तर ही नक्की काय करते, त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत किंवा त्याचा रोल काय आहे, तो आपल्याला काय करायचा आहे, या पॉईंटमध्ये बघायचा आहे.
तर हा आपला फर्स्ट चॅप्टर आहे, खूप लेंदी आहे, याच्यामध्ये खूप सारे बेसिक्स आहेत आणि ते जर तुम्हाला समजले तर तुम्हाला पुढचा सिलेबस समजायला काय होईल, सोपं होऊन जाईल. त्याच्यामुळं ह्याच्यावरती तुम्ही काय करा, या चॅप्टरवरती फोकस करा. वेटेज तसं म्हटलं तर कमी आहे, 8 मार्क्स त्याच्या चॅप्टरच्या लेंथच्या मानाने, पण तरीसुद्धा काय आहे की हे खूप इम्पॉर्टंट असा चॅप्टर आहे. ठीक आहे, तर सेकंड लेक्चरपासून आपण याचं सिलेबस ॲक्च्युअलमध्ये चालू करतो आहे. एक नोटबुक घेऊन ठेवा, ज्याच्यामध्ये मी सांगेल ती पॉईंट तुम्ही नंतर नोट डाऊन करून घेतला तरी चालेल. ठीक आहे, थँक्यू.